आणि बालपण यावर मी एक छान पोवाडा ऐकला होता रे. ऐकला होतास? हो. आणि तोच पोवाडा आत्ता इथे तुला ऐकायला मिळाला तर? काय बोलतोय तू? खरं बोलतोय? मी आज खोटं बोलणार नाहीये. चला तर मंडळी, आता आपण बघूयात मिरजहून आलेले शाहीर आदिनाथ विभूते आणि मंडळी यांचा हा पोवाडा. ओम नमो नमो श्री गणा नमो श्री गणा नमो श्री गणा नमो श्री गणा नमो श्री गणा. कैलासपते शिवसुता गौरी वंदून जिजाईच्या सुता सुतानी घातो शिवगाथा ऐकावी कथा ठेवा शांतता सभास्थानात ठेवा शांतता सभास्थानात कुजबुजू नका लागू कानात. ओ विभूते शाहीर गातो कवनात विभूते शाहीर गातो कवनात. शहाजीराजे भोसले आपल्या शयनगृहामध्ये काहीतरी विचार करत पहुडलेले असताना जिजाबाऊंनी त्या ठिकाणी आल्या. जिजाबाऊंनी आपले विचार महाराजांनी मांडले होते. विचार मांडले शब्द ऐकून शहाजीराजांनी त्याचा अर्थ कोणता काढला आणि पुढे प्रकार कोणता घडला बघा. घर धनी असता विचारात धनी असता विचारात येऊन लाडात जिजाऊ बोलत शहाजी राजाला शहाजी राजाना म्हणे नाथ द्यावं उत्तर हो माझ्या प्रश्नाला. अहो सुलतानांचं मोंगलांचं वैर आणि त्यांचे सरदार कोण आहेत ना? त्यांचे सरदार आणि मराठे शूर येतील लढण्याला स्वतः मरून विजयाचा वाटा हो देती शहाला. आणि नाथ याच करता माझं आपणाला सांगणं आहे कोणतं जिजाऊ नाथ तुम्ही ऐका विचार हे माझे. तुम्ही ऐका विचार हे माझे आणि फेकाशाही ओझे आणि व्हावे स्वतः राजे. आणि या करता नाथ लागा कार्याला आणि यासाठी साऱ्या मराठ्यांच्या करा होये किला. शहाजीराजांनी ओळखलं की ही जिजा बोलत नाही. हिच्या गर्भामध्ये वाढणारा जो कुणी अंकुर आहे तो हिच्या तोंडावाटे बोलतोय. पण ही इच्छा पूर्ण करणं गरजेचं वाटलं. महाराजांनी त्या पद्धतीनं प्रयत्नही केला. स्वतःचं राज्य निर्माण करण्याचा पण तो प्रयत्न हाणून पाडला गेला यवनांच्याकडून. जिकडं तुकडं यवनांनी धुमाकूळ चालू केला आणि अशा अवस्थेमध्ये जिजाऊला कुठेतरी सुखरूप ठिकाणी नेऊन ठेवणं गरजेचं होतं. आणि महाराजांनी निवडलं ते स्थान होतं शिवनेरी किल्ला. त्या ठिकाणी शिवनेरीवर जिजाऊला
त्या गडकऱ्यांच्या स्वाधीन केलं. तिथं जिजामाऊलीची सगळी व्यवस्था लावली आणि त्या ठिकाणी जिजामाऊली प्रसूत झाली. कशा पद्धतीनं? अहो दिवसा मागून दिवस उलटले. मागून दिवस उलटले टाकीने जाई मंद पाऊल्याने सुईन बाईने सर्व जाणले. आणि जिजाबाईला अलगद नेले. खास दरवाजे बंद झाले नि दारावरती पडदे लोंबले. आणि त्या ठिकाणी अहो वैद्य मूर्ती गोळा झाले आणि पंचांगासह ज्योतिषी आले आणि विश्वासरावांचे लक्ष वेधले. कुठं? त्या दरवाजाकडं. त्या बंद दरवाजाच्या आत कधी एकदा आवाज बाळाच्या कानावर ऐकायला येतोय. तिकडे कान लागलेले, तिकडे लक्ष लागलेले. आणि तोच खाडकन दार उघडले. सुईन बाईला पुसू लागले. काय हो सांगा माझ्या मुलगा राहला मुलगा राहला मुलगा आजी राहला मुलगा आजी. आणि हा मुलगा, त्या मुलाचा नामकरण विधी सोहळा त्या शिवनेरीवर पार पडला. पाळण्याचा हाती धरुणी दोर. पाळण्याचा हाती धरुणी दोर. पाळण्याचा पाळण्याचा हाती धरुणी दोर. माय बोलली होती न अक्षर. नाव शिवाजी झालं जाहीर. झाला वाद्याचा एक गजर जो बाळा जो जोरे जो. झाला वाद्याचा एक गजर जो बाळा जो जोरे जो. आणि हा जन्मलेला बाळ शिवबा मोठा व्हायला लागला. शिक्षण मिळायला लागलं. कोणत्या प्रकारे? अहो बाल शिवबाला शिक्षण मिळतं सर्वच बाजून. खरोखर सर्वच बाजून खरोखर सर्वच बाजून. लिहिल्या वाचण्यामध्ये प्रवीण हो. धीर धीर हे धीर धीर हे धीर धीर हे धीर. हा आमचा छोटासा शिवबा आईच्या बोटाला धरून आई संगे मंदिरात जाई. लहान वयात आई संगे मंदिरात जाई. घ्याया दर्शन आंबेडकर घ्याया दर्शन आंबेडकर घ्याया दर्शन. ऐकतो कथा आणि कीर्तन हो. धीर धीर हे धीर धीर हे धीर धीर हे धीर. आणि त्यामुळं सत्य न्याय नीती धाडस. सत्य न्याय नीती सद्गुण धाडस नसा नसातून. शुभचार साधून उतरू लागले अंगी गुण हो. धीर धीर हे धीर धीर हे धीर धीर हे. हा शिवबा कळता झाला. खेळगडी जमा झाले आणि खेळगड्यांमधून त्यांचा खेळ चालू झाला. कोणत्या प्रकारचा? केला बालवीरांचा मेळ आणि गाठलं आंब्याचं देऊळ. स्वराज्याचा मांडला खेळ आई. 8 हाताचं देवळ. जीवाचं 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 जमलं खरं संगडी. शत्रूचे तांगडे चोर शत्रूचे तांगडे चोर शत्रूचे तांगडे चोर शत्रूचे तांगडे चोर शत्रूचे तांगडे. चालवू राज्य आम्ही न्यायानं सुखवू गोमाता ब्राह्मण. आई भंडारा उचलून घेतो आन आई तू दे आम्हा वरदान. कृपेची 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 घाल तुझी भोगडी. शत्रूचे तांगडे चोर शत्रूचे तांगडे चोर शत्रूचे तांगडे चोर शत्रूचे तांगडे चोर शत्रूचे अशा तांगडे. लहान वयामध्ये शिवबानं दर्शन घेतलं भवानीच. दर्शन घेतलं भवानीचं. देवा देवतांचं दर्शन. आईचं दर्शन घेऊन शिवबा आला. वीर घोड्यावर स्वार झाला. कानद खोऱ्यामध्ये गेला हो. किल्ल्यामध्ये ज्याचा मान पहिला असा बळकट तोरणा किल्ला. हा किल्ला
किल्ला शहाच्या मुलखामधला पण शिवानं हस्तगत केला आणि तोरण्याला तोरण त्या शुभानं बांधिला 16व्या वर्षी मुहूर्त केला स्वराज्याचा दादा 16व्या वर्षी मुहूर्त केला आणि आदिनाथ विभूते शाहीर आदिनाथ विभूते शाहीराने पोवाडा गाणार गुरु म्हणजे थोर माझे पिताजी ज्ञान देणार म्हणून पोवाड्याला रंग भरणार सर हा पोवाडा आपल्याला कसा वाटला? ही जी शाहिरी परंपरा मला वाटतं तुमच्या वडिलांपासूनची आहे, त्याच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या ना. शाहिरी क्षेत्रातली 4थी पिढी आहे. वडील राष्ट्रीय शाहिरी ऐतिहासिक शाहिरीचे कार्यक्रम करत होते, पण पूर्वीचा जो आमचा पाठीमागचा जो भाग बघितला तर भेदिक शाहिरी ही आमची मूळ घराण्यातली आहे. मूळचं आमचं कर्नाटकातलं घराणं किती वर्षापूर्वी महाराष्ट्रात येऊन राहिलं आणि महाराष्ट्रीयन झालं हे मला पण माहिती नाही, माझ्या वडिलांना पण माहिती नव्हतं आणि त्यांच्या वडिलांना पण माहिती नव्हतं, पण खरं हाडानं आम्ही आता महाराष्ट्रीयन आहोत. पण ती परंपरा वडिलांनी त्यांच्यापर्यंत जोपासली. भेदिक सुरुवातीच्या काळात करत होते, पण नंतर या देशामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडल्या स्वातंत्र्य काळात ते सगळं बघून निव्वळ भक्तिगीत गाऊन लोकांना प्रबोधन करण्यापेक्षा या राष्ट्रीय शाहिरीतून समाजाचं प्रबोधन करणं गरजेचं असल्यामुळं त्या पद्धतीची त्यांनी शाहिरी स्वीकारली आणि तीच परंपरा आम्ही टिकवून ठेवण्याचा अजून तरी प्रयत्न केलेला आहे. भावी पिढीचं मी सांगू शकत नाही. तुम्ही जन्मापासून ते कोणाना किल्ला घेतल्यापर्यंतचा तुम्ही पोवाडा या ठिकाणी सादर केला. नेहमीच्या पोवाड्यामध्ये एक वेगळी चाल असते, पण या ठिकाणी तुम्ही पाळणामध्ये घेतलात, त्याच्यामध्ये मध्ये गोंधळ घेतलात आणि त्याच्यामुळे त्याच्यामधली जी विविधता जी होती, जे लोकांना म्हणजे पोवाडानुसार आपला गातोय जी चालू आहे, पण त्याच्यापेक्षा तुम्ही वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी सादर केला. ओरिजिनल ज्या शाहिरीच्या म्हणून ज्या चाली त्या 72 चाली आहेत. अच्छा. त्यातल्या 22 चाली वडिलांच्या पर्यंत आल्या होत्या आणि त्याचं नोटेशन त्यांनी करून ठेवलेलं आहे. सुदैवानं ते आमच्यापाशी असल्यामुळं आम्हाला या चाली आम्हाला जोपासता आलेले आहेत आणि आम्ही पुढच्या पिढीपर्यंत देण्याचा तो प्रयत्न पण करतोय. त्यामुळे आमच्या पुढच्या ठेवत नाही. खूप जोशपूर्ण पोवाडा तुम्ही या ठिकाणी सादर केला. तुम्ही पुढच्या पिढीकडे पण हे सगळं देताय. आपली ही परंपरा, शाहिरी परंपरा तुम्ही चालू ठेवताय, तर तुमच्या पुढच्या वाटचालीस आणि तुमच्या पुढच्या पिढीसाठी तुम्हाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. दीदी, हा पोवाडा आपल्याला कसा वाटला? मला फार आवडला. सगळ्यात जास्ती आवडलं काही तर जी पद्धत आहे ती पद्धत फार मला आवडली. जोशपूर्ण असून आणि चांगला होता. आवाज चांगला आहे, सगळं चांगलं आहे. चांगलं. शशांक